वरती पाय, शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय, शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा, सातबारा कोरा पाहिजे, शेतीमालाला हमी भाव पाहिजे, शेतीमालाला हमी भाव पाहिजे, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे या ब्रिटिश सरकारचा, धिक्कार असो. अरे या भाजप सरकारचा, धिक्कार असो. अरे या इंग्रजांच्या खबरी सरकारचा, धिक्कार असो. अरे या देवेंद्र फडणवीस सरकारचा, धिक्कार असो. अरे या मोदी सरकारचा, धिक्कार असो. अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय, या सरकारचं करायचं काय? खाली डोकं, धिक्कार असो. सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय, असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, असं कसं देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. या पालकमंत्री दादा भुसेंचा, धिक्कार असो. या पालकमंत्री दादा भुसेंचा, धिक्कार असो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय, शेतकऱ्यांविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या रावसाहेब दानवेंचा, धिक्कार असो. शेतकऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या रावसाहेब दानवेंचा, धिक्कार असो. बऱ्याच करायचं काय? खाली डोकं वरती पाय, या युती सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय, काँग्रेस पक्षाचा जय असो. या शेतकरी विरोधी सरकारचा, धिक्कार असो. या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचा, धिक्कार असो. शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकऱ्यांना कर्जमाफी, जय जवान, जय किसान. महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीकडून 6 जून ते 15 जूनपर्यंतचा युवा किसान संघर्ष यात्रेचा कार्यक्रम आयोजित झालेला आहे. त्याचा पहिला टप्पा आम्ही गरताड ते धुळे बसस्टँड असा हा कार्यक्रम घेतलेला आहे. आम्ही गरताळहून बसने बसून एस टीने बसून तेथील सर्व शेतकरी असतील, नोकरी वर्ग असेल, व्यापार वर्ग असेल, काही मजूर असतील, शैक्षणिक विद्यार्थी असतील, यांच्या सगळ्यांशी आम्ही या सरकारविषयी व कर्जमाफीविषयी, बेरोजगारीविषयी सगळे विषय घेत असता आम्हाला तिथल्या सर्व लोकांनी सांगितलं की गेल्या 3 वर्षापासून या सरकारने कुठलंही चांगलं कार्य किंवा काम नोंद होईल असं केलेलं नाही. तर या युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही एकच सांगू इच्छितो की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हायलाच पाहिजे आणि रोजगारसुद्धा मिळायला पाहिजे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अजून काहीतरी प्रगतशील काहीतरी व्हायला पाहिजे. बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे. मजुरांना त्यांची मजुरी व्यवस्थित मिळायला पाहिजे. अशा पद्धतीचं युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही आज गरताड ते धुळे अशी एक संघर्ष यात्रा केली. 3 वर्षापासून खरोखर सांगायचं म्हटलं म्हणजे या सरकारने काहीच केलं नाही. फक्त आश्वासनावर आश्वासन आणि खोटं बोलून लोकांच्या प्रतिक्रिया घेणे, त्यांची मनं वळवणे अशा पद्धतीचं यांचं हुकुमेशाही तानाशाहीचं सरकार. आणि या सरकारला खरोखर 3 वर्षापासून माज आलेला आहे, मस्ती चाललेली आहे. म्हणून या सरकारला कुठल्याही प्रकारच्या, कुठल्याही गरिबांच्या असो, शेतकऱ्यांच्या असो, विद्यार्थ्यांच्या असो, व्यापाऱ्यांचा असो, नोकरी वर्गाच्या असो, कुणाच्याही भावनांची काही संबंध नाही, घेणं देणं नाही. अशा सरकारला जागा दाखवण्यासाठी युवक काँग्रेस खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरलेली आहे. परवा त्या कलेक्टर ऑफिसात झालेल्या मिटिंगमध्ये या धुळे तालुक्याचे आमदार माननीय बाबासाहेब कुणालजी पाटील यांनी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री व आपल्या जिल्ह्याचे मंत्री रावल साहेब यांना एका ओळीचा ठराव की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हायला पाहिजे अशी विनंती केली असता त्या दोघांनी नकार दिला व आम्ही या गोष्टींमध्ये आम्हाला म्हणजे आम्ही करणार नाही, घेणार नाही अशा पद्धतीची माहिती आमदार बाबासाहेब यांच्याशी केली. ही सर्व तालुक्यासह, जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात कालच पसरली. एकीकडे शिवसेना ढोंग करतोय की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, कुठं नदीमध्ये जाऊन आंदोलन करतोय, कुठं काय करतोय, आणि दुसरीकडे एका ओळीचा ठराव द्यायला कुठल्याही परिस्थितीत ते मंजुरी देत नाही. अशा प्रकारचं सोंग करणाऱ्या या भाजप आणि शिवसेना सरकारला युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही खऱ्या अर्थाने आज सांगू इच्छितो की आपण जर तात्काळ या गोष्टीकडे निर्णय नाही घेतला तर युवक काँग्रेस ही आक्रमक होणार आहे आणि निश्चितच ती शिवसेनेपेक्षा व BJPपेक्षा जास्त आक्रमक होताना दिसणार आहे. हे खऱ्या अर्थाने या आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि परवा देखील सोमवारी आमची कलेक्टर ऑफिसला कलेक्टर साहेबांकडे आमचं निवेदनाचं ठरलेलं आहे. आम्ही परवासुद्धा अशाच पद्धतीने युवक काँग्रेस ही कार्यरत राहणार आहे.
जोपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत युवक काँग्रेस ही अग्रेसर राहणार आहे आणि जोरात राहणार आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करूनच घेणार आहे.